2 कोटी रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांच्यासोबत आरोपी असलेले विष्णू चाटे यांना पुन्हा एकदा पोलीस कोठडी वाढ त्यांचे करण्यात आलेले। त्यांचे वकील राहुल मुंडे आपल्यासोबत आहेत। जवळपास 20 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर आज पुन्हा एकदा विष्णू चाटेंना कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। कोर्टात आज काय झालं, तुम्ही कुठले मुद्दे घेऊन युक्तिवाद केलेला आहे? या प्रकरणामध्ये जर सर्वांनीच पाहिलं, मीडियाला पण बऱ्यापैकी माहिती आहे, या प्रकरणाची आमच्यापेक्षा जास्त मीडियाला खबर असते। तर या प्रकरणात जर पाहिलं तर मागच्या 20 दिवसापासून म्हणजे सुरुवातीला 9 दिवस आणि नंतर 11 दिवस असं जवळपास 20 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड भेटला आहे। 20 दिवसाच्या पोलीस कस्टडी रिमांडनंतर जर विष्णू चाटे यांचं आजचं रिमांड पेपर जर पाहिलं तर त्या रिमांड पेपरमध्ये 20 दिवसामध्ये पोलिसांनी विष्णू चाटेच्या विरोधामध्ये एकही पुरावा गोळा केलेला नाही। जे त्यांनी तपास दाखवला आहे तो तपास आमच्या संदर्भातला नाही आहे। म्हणजे जसं की दुसऱ्या आरोपींना अटक केले, दुसऱ्या आरोपीच्या गाड्या जप्त केल्यात, या प्रकरणाशी या तपासाशी विष्णू चाटे यांचा कसलाही संबंध नाही आहे। म्हणजेच याचा अर्थ असं दिसून येतो की 20 दिवस तपास केल्यानंतरही या प्रकरणामध्ये आरोपी विष्णू चाटे यांचा सहभाग आहे हे दाखवण्यामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरलेलं आहे। जर हा आरोप तुमचा खरा असेल तर तपास अधिकारी कोर्टात ज्या पद्धतीची भूमिका मांडतात किंवा जो काही म्हणणं मांडतात त्यामध्ये विष्णू चाटे यांच्या फोनवरून वाल्मिक कराड यांचा तपास जे काही प्रकल्प अधिकारी आहेत अवादा कंपनीचे त्यांच्याशी बोलणं झालेलं होतं। एक महत्त्वाचा आरोप आहे। मात्र विष्णू चाटे अद्याप आपला तो जो फोन आहे तो देण्यामध्ये कुठेतरी सहकार्य करत नाहीत असा एक मोठा आरोप तपास अधिकाऱ्यांचा आहे। 20 दिवस तुम्ही एखाद्या आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड घेताय आणि त्यानंतर सांगताय की आमचा तपास आणखी पूर्ण झाला नाही, काहीतरी रिकवर करायचं बाकी। 20 दिवस मग पोलीस प्रशासनाने केलं काय याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला लागेल। आम्ही सांगितले की आम्ही पूर्ण सहकार्य केलं आहे, परंतु फक्त पोलीस प्रशासनाला जर त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हो मध्ये पाहिजे असेल तर तशा प्रकारचा तपास त्यांना अपेक्षित आहे। परंतु आरोपी आमच्यावर आरोप लावला आहे त्याला डिनाय करणं आमचं काम आहे आणि जितक्या परिणाम होतील त्या परिणाम आमच्या आरोपीने जे आहे ते प्रशासनाला जे मदत केली आहे। तुमचं म्हणणं काय, विष्णू चाटे खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी नाही आहेत किंवा खंडणी प्रत्यक्षात मागितली गेली नाही आहे? या प्रकरणात जे दाखल केलेला गुन्हा आहे कोर्टात तो 29 तारखेला जर खरं तसं जर फोन कॉल असता तर 30 तारखेला तरी ॲटलिस्ट तो गुन्हा दाखल होणं अपेक्षित होतं कायद्याला। परंतु जवळपास 10 दिवस प्रतीक्षेनंतर हे फिर्यादी जे आहे ते सांगत आहे की आम्ही 10 दिवसाने गुन्हा दाखल केला, माझी मानसिक स्थिती बरोबर नव्हती। जर मीडियाने जरी पूर्ण अहवाल चेक केला 29 तारीख ते 11 तारीख यामध्ये 29 तारखेची घटना आहे, 6 डिसेंबर 2024ची घटना आहे, 9/12/2024ची घटना आहे, 11/12/24ला नंतर हा खंडणीचा गुन्हा दाखल होतो। त्याच मला मुद्दामून सांगायचं आहे की 6/12/24ला याच प्रकल्पाच्या संदर्भात अवादा कंपनीच्या लोकांनी एक गुन्हा दाखल केला आहे। सुदर्शन घुले व इतर तक्रारदार दुसरे आहेत। शिवाजी थोपटे 6 तारखेच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार आहेत आणि 29 तारखेचा जो FIR झालेला आहे त्याच्यामध्ये संजय शिंदे तक्रारदार आहेत। दोन्ही अधिकारी वेगवेगळे आहेत। गुन्ह्याची तारीख किंवा गुन्हा घडल्यानंतर FIR होण्यास उशीर झाला याचा अर्थ असा होत नाही की गुन्हा घडलेला नाही आहे। मात्र विष्णू चाटे आपला फोन पोलिसांना का देत नाही आहे, जर तो त्यांनी लपवला असेल तर? नाही, लपवण्याचा विषयच नाही। आम्ही पूर्णपणे प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि 20 दिवसाचा जो तपास आहे त्याचा पुरेपूर असा अहवाल डे टू डे अहवाल प्रशासनानं सादर करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये मात्र पोलीस प्रशासन हे अपयशी ठरलेलं आहे। विष्णू चाटेंचा वैयक्तिक फोन मग रिकवर होण्यास एवढा उशीर का लागतोय किंवा मग पोलिसांना तो का सापडत नाही, याला जबाबदार कोण आहे? पोलीस प्रशासनाला विष्णू चाटेचा मोबाईल का हवा आहे? फक्त फोन कॉल्स पाहिजेत। पोलीस प्रशासनाला फक्त फोन कॉलच्या संदर्भात जर अहवाल पाहिजे असेल तर त्यांच्याकडं रेमेडी आहे ना, CDR आहे। CDR चेक केला तर कळून जाईल की 29 लाख फोन केला होता किंवा कसं। पण पुण्यात वापरलेलं एक माध्यम म्हणून फोनची तेवढी व्हॅल्यू आहे, त्यांना महत्त्व आहे आणि त्यासाठी पोलिसांच्या रेकॉर्डला जर तो फोन आवश्यक असेल तर तो फोन पोलिसांना का अजून मिळत नाही आहे? तो फोन कोणी लपवून ठेवला आहे? मग नाही, लपवण्याचा विषय नाही। या प्रकरणामध्ये विष्णू चाटे या आरोपीने कसल्याही प्रकारची बाब, कसल्याही प्रकारची वस्तू या प्रकरणात मुद्दामून स्वतःहून लपवून ठेवलेली नाही। त्याचं इत्थंभूत जे उत्तर आहे ते पोलीस प्रशासनाला विष्णू चाटे यांनी त्यावेळेस त्या तपासामध्ये दिलेलं आहे। खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटे आता 4 दिवस आणखीन पोलीस कोठडीमध्ये राहतील आणि त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी झाली तर हत्येच्या गुन्ह्यात सुद्धा त्यांचा सहभाग हा जवळपास निष्पन्न झाल्याचं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामध्ये त्यांची कोठडी घेतली जाईल। त्यावेळेला तुमचा डिफेन्स काय असणार आहे? आजपर्यंत जी काही माननीय न्यायालयामध्ये काही डॉक्युमेंट आलेत म्हणजे फक्त हत्येच्या गुन्ह्यासंदर्भात फक्त FIR कोर्टामध्ये आहे, FIR मध्ये आमचं नाव नाही। ज्यावेळेस माननीय न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भात कागदपत्र येतील ते कागदपत्राचं अवलोकन करून जे काय ते डिफेन्स आम्ही सांगू त्यावेळेस। FIR मध्ये नाव नाही आहे, मात्र संबंधित तक्रारदार जे होते ज्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला हत्येचा त्यांच्या पुरवणी जबाबामध्ये विष्णू चाटे हे कट करण्यामध्ये आरोपी आहेत असं म्हणण्यात आलं आहे। त्यांचं रेकॉर्डवरती नाव आहे तर हत्येच्या गुन्ह्यात ते सहभागी होते हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। SITने त्यांना रेकॉर्डवरती घेतलेलं आहे। त्यावेळीची तुमची भूमिका काय असणार? पुरवणी जबाब काही आम्हाला स्वतः पाहायला भेटलेला नाही। जर पुरवणी जबाबात ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आम्ही त्याचं जे आहे ते डिफेन्स माननीय न्यायालयासमोर मांडणार आहोत।
धन्यवाद सर. तर विष्णू चाटे यांचे वकील राहुल मुंडे आपल्यासोबत होते आणि त्यांनी त्यांचा डिफेन्सचा जो मुद्दा आहे खंडणीच्या प्रकरणातला तो समोर ठेवलेला आहे. या सगळ्या प्रकरणात CDR आतापर्यंत काढण्यात आलेले आहे. त्यामुळे विष्णू चाटे यांच्या फोनवरून वाल्मिक कराड आणि अवादाचे जे प्रकल्प अधिकारी होते त्यांच्यामध्ये जे काही संभाषण झालेलं होतं त्यासाठी प्रत्यक्षात फोनची आवश्यकता नाही आहे, त्यासाठी CDR पुरेसा आहे अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला. मात्र हत्येच्या प्रकरणामध्ये FIR मध्ये विष्णू चाटे यांचा अद्याप नाव आम्ही पाहिलेलं नाही आहे. त्यामुळे तो डिफेन्स जो काय असेल तो कोर्टाच्या रेकॉर्डवरती आल्यानंतर आम्ही आमच्या पद्धतीने मांडू अशा पद्धतीची भूमिका सुद्धा राहुल मुंडे यांच्या वतीनं मांडण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुशांत सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.